बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम काय आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 75 डिग्री और कॉस 5 पाय अपॉन 12. ठीक आहे. तर 5 पाय अपॉन 12 म्हणजेच काय आहे की 75 डिग्री किती आहे 75 डिग्री. बघा जर तुम्ही 5 पाय अपॉन 12 जर केलं तर ते काय येतं 5 पाय म्हणजे काय 180 डिग्री. ठीक आहे अपॉन 12 जर केलं तर बघा आता इथं किती भाग जाणार 6 आणि 6 त्रिक 18 आणि 12 दुनी 24. ठीक आहे सॉरी 6 दुनी 12 मग बे एक बे आणि हे 2नी भाग जाणार 30ला जर 2नी भागलं तर 15 येणार म्हणजेच काय येणार आहे 5 इंटू 15 इक्वल्स टू किती येतं 75 डिग्री येतं. किती येतं 75 डिग्री. म्हणून बघा इथं दिलेलं आहे कॉस ऑफ पाय अपॉन 12 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन कसं येणार. मग सगळ्यात पहिले काय सांगितलं आपल्याला कॉस ऑफ 75 डिग्री. ठीक आहे. मग आता कॉस 75 डिग्रीचे त्याला आपण असं लिहू शकतो का कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री. बघा असं लिहू शकतो कारण की 75 जो आहे त्याला काय आपण 60 प्लस 45 लिहिणार. 60 प्लस 45 जर केलं तर किती येतं इथं बघा 5 प्लस 0 5 आणि 6 आणि 4 10 होते 105 होतं. ठीक आहे. मग आता आपल्याला 75 पाहिजे ना मग 30 प्लस 45 करावं लागेल 30 प्लस 45. मग बघा 30 प्लस 45 जर केलं तर 30 प्लस 45 तर ते किती होतं 75 होतं. ठीक आहे. मग आता कॉस ऑफ तर बघा इथं ए प्लस बीचा फॉर्म दिसतोय कसं दिसतोय ए प्लस बी. ठीक आहे. मग ए प्लस बी मग बघा कॉस ए प्लस बी मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी मायनस साइन ऑफ ए साइन ऑफ बी साइन ऑफ ए साइन ऑफ बी. ठीक आहे. मग बघा कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी मायनस साइन ऑफ ए साइन ऑफ बी. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एच्या जागेवरती काय दिलेलं आहे आपल्याला एच्या जागेवरती बघा 30 आणि बीच्या जागेवरती आहे 45. ठीक आहे. मग इथं कॉस ऑफ 30 डिग्री प्लस 45 डिग्री इक्वल्स टू मग कॉस ए म्हणजे कॉस ऑफ 30 डिग्री त्याच्यानंतर ना कॉस ऑफ 45 डिग्री मायनस साइन ऑफ 30 डिग्री इंटू साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे. मग आता तुम्हाला बघा साइन कॉस 30ची व्हॅल्यू माहिती आहे त्याच्यानंतर ना कॉस 45ची व्हॅल्यू माहिती आहे साइन 30ची व्हॅल्यू माहिती आहे आणि साइन 45ची व्हॅल्यू माहिती आहे. मग त्यांची व्हॅल्यू पुट करा. मग आता कॉस 30 डिग्री किती राहतं तुम्हाला मी टेबल शिकवलं बघा कॉस 30 राहतं √3/2 त्याच्यानंतर ना इंटू कॉस 45 1 अपॉन √2 राहतं मायनस साइन काय राहतं 1/2 राहतं त्याच्यानंतर ना साइन 45 1 अपॉन √2. ठीक आहे. मग बघा आता इथं सगळीकडे डिनॉमिनेटर सेमच आहे. आता यांचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग इथं काय होणार √3 × 1 √3 अपॉन 2 × √2 होणार खाली. ठीक आहे 2 × √2 नंतर ना मायनस 1 × 1 1 होणार अपॉन 2 × √2. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे वरती सबस्ट्रॅक्शन होणार म्हणजे इथे येणार आहे √3 - 1 अपॉन 2 √2. ठीक आहे. आणि इकडे काय आपलं कॉस ऑफ आता बघा कॉस 30 डिग्री प्लस 45 डिग्री काय राहतं कॉस ऑफ 75 डिग्री राहतं. ठीक आहे. मग याच दिल्या कॉस ऑफ 75 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपलं काय आलं फायनल आन्सर आलं काय आलं फायनल आन्सर. मग बघा सगळ्यात पहिले आपण काय केलं याला 75ला ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. मग ए प्लस बीच्याच फॉर्ममध्ये का लिहिलं कारण की आपल्याकडे ते स्टँडर्ड अँगल जे 90 पर्यंत तुम्हाला पाठी बघा 0 30 60च्या आधी 45 60 आणि 90 एवढे काय स्टँडर्ड अँगलचे आपले व्हर्बली पार्ट असतात. म्हणून या 75ला काय केलं 30 + 45 लिहिलं.
मग 30 + 45 लिहिल्यामुळं काय झालं, कॉस ऑफ ए प्लस बीचं फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग कॉस ऑफ ए प्लस बी काय होतं, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, ए ॲज अ 30 डिग्री, बी ॲज अ 45 डिग्री घेतलं. मग कॉस 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री मायनस साईन 30 डिग्री इंटू साईन 45 डिग्री. मग कॉस 30 डिग्री काय राहतं, √3/2. कॉस 45 डिग्री काय राहतं, 1/√2 आणि मायनस 1/2 साईन 30 राहतं आणि 1/√2 साईन 45 डिग्री राहतं. म्हणून कॉस 75 डिग्री इक्वल्स टू √3 मायनस 1/2 √2 आलं. ठीक आहे. याला आपलं फायनल आन्सर. असा प्रश्न जर आला 2 मार्कासाठी येईल. ठीक आहे.